आजपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पीक विमा, ॲग्रिस्टॅक योजना, नैसर्गिक आपत्ती आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता उन्हाळी हंगाम 2026 सुरू झालेला आहे. शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या. उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केलेली आहे त्यांनी वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी. 8 एप्रिल 2026 पासून प्रारंभ. पीक नोंदणी का आवश्यक आहे? अचूक पीक नोंदणी शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता याचा फायदा नेमकं काय, कुठे आणि कसं करायचं, सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा. तर उन्हाळी हंगाम 2026 8 एप्रिल 2026 पासून प्रारंभ. उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. वेळेत पीक पाहणी पूर्ण करावी तर शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळतो. पीक विमा, नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. सातबारावर पिकांची अचूक नोंद होते. आपत्ती, पाऊस, दुष्काळ झाल्यास मदत मिळण्यास सोपे जाते. कृषी संबंधित अनुदान व लाभ मिळवण्यासाठी अडचण येत नाही. विलंब करू नका, आजच पीक नोंदणी करा, असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आता त्याचा फायदा नेमकं काय आणि कुठं करायचं ती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आपण पाहूया. शेतकरी बांधवांनो, पीक नोंदणीचे फायदे. आपल्या पिकांची नोंद सातबारा उतारावर करून मिळवा अनेक लाभ. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई मिळणार. किमान आधारभूत किंमत MSP अंतर्गत हमी दराने विक्री होणार. पीक कर्ज सुविधा उपलब्ध होणार. ॲग्रिस्टॅक अंतर्गत सर्व शासकीय योजना व अनुदान मिळणार. आता ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप हे प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. उन्हाळी हंगामातील पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की हे ॲप घेऊन आपली पीक पाहणी विहित वेळेत पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.